हेस्कॉमचा बेजबाबदार कारभार, निपाणीकरांची पाण्यासाठी अक्षरशः वणवण, लोकप्रतिनिधींचे मौन आणि प्रशासनाची निष्क्रियता. निपाणी शहर आणि उपनगरांतील नागरिक सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एका बाजूला प्रचंड उकाडा आणि दुसऱ्या बाजूला तब्बल 8-10 दिवसांनी मिळणारा पाणी पुरवठा. या गंभीर परिस्थितीमागे जर कोणाचा सर्वाधिक निष्काळजीपणा असेल तर तो म्हणजे हेस्कॉम प्रशासनाचा बेजबाबदार आणि सुस्त कारभार. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणे ही नैसर्गिक बाब असली तरी तो तासनतास किंबहुना दिवसभर सुरळीत न करणे ही सरळ सरळ प्रशासनाची अकार्यक्षमता आहे. मंगळवारी रात्री खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंतही पूर्ववत झाला नाही. यामुळे शहराचा पाणी पुरवठा थेट 1.5 दिवसांनी लांबला. आधीच 10 दिवसांनी पाणी मिळणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हेस्कॉमने केले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र 24 तास वीज व्यवस्था उभारण्याचा निर्णय तब्बल 15 वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. समाधी मठ ते जवाहर तलाव एक्सप्रेस फीडर लाईनचे काम सुरूही झाले, मात्र महामार्ग ओलांडणाऱ्या छोट्याशा टप्प्यावर हे काम 14 वर्षांपासून रखडले आहे. ही केवळ दिरंगाई नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांची खेळ आहे. 2012 मध्ये नगरपालिकेने हेस्कॉमकडे जमा करायचे 30 लाख रुपये वेळेत भरले नाही. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आज हा खर्च दुप्पट होऊन 60 लाखांवर पोहोचला आहे. या आर्थिक फटक्याला जबाबदार कोण? गेल्या 15 वर्षातील नगरपालिकेतील सत्ताधारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याचे उत्तर द्यायला नको का? निपाणीकरांचा संताप यासाठीही वाढत आहे की नागरिकांचे हाल सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र पूर्णपणे गायब आहेत. ना आंदोलने, ना बैठका, ना ठोस भूमिका. निवडणुकीवेळी मतांसाठी घराघरांत फिरणारे नेते आता जनतेच्या पाण्याच्या प्रश्नावर मौन बाळगून आहेत. हा जनतेशी केलेला विश्वासघात नाही का? पालिका आयुक्त गणपती पाटील यांनीही स्पष्ट शब्दांत सांगितले की हेस्कॉमकडून आवश्यक सहकार्य मिळत नाही. नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणजेच प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत बसले आहे आणि नागरिक मात्र पाण्याच्या थेंबासाठी त्रस्त आहेत. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की निपाणीकरांना पाणी मिळणे हे नशिबावर अवलंबून झाले आहे. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असेल तर हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी मोठे अपयश आहे. आता तरी हेस्कॉम आणि नगरपालिका प्रशासनाने जागे व्हावे, रखडलेले एक्सप्रेस फीडरचे काम तातडीने पूर्ण करावे आणि नागरिकांना नियमित पाणी पुरवठा देण्याची जबाबदारी पार पाडावी. अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.